नमस्कार, मी रुही. आज आम्ही चाललो आहे कन्हेरसरला यमाई देवीच्या दर्शनाला. माहूरगडची रेणुका कन्हेरसरी आली तरी कशी, चला तर पाहूया याची एक कहाणी. श्री यमाई माता प्रसन्न, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रथम आदिमाया श्री जगदंबा देवीला प्रणाम. श्री यमाई देवी देवस्थान आली तरी कशी, श्री क्षेत्र कन्हेरसर येथे यमाई देवी अवतीर्ण कशी झाली याची ही एक कहाणी. ही कथा आहे 12व्या शतकातील श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सानिध्याने पावन झालेल्या केंदूर शिरूर येथील श्री संत कान्होजी महाराज यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या रेणुका देवीची. समाधी अवस्थेत तल्लीन असताना रेणुका देवीने दर्शन दिले व वर दिला. कान्होजी महाराज यांनी तुझे दर्शन मला सर्व सदा काळ व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. हे ऐकून देवींनी प्रसन्न होऊन तथास्तु असे म्हणाले. परंतु पुढे सांगितले की मी प्रकट रूपाने येणार नाही, तर मी गुप्त रूपाने येईन. आणि एक आड घातले, मी फक्त तुलाच दिसेन आणि तुझ्या पाठोपाठ येईन, पण मात्र तू माझ्या वचनावर विश्वास ठेवून तू प्रवास कर. निष्कारण शंका घेऊ नको, मागे वळून पाहू नकोस. जर मी पुढे तू मागे वळून पाहिलेस तर मी तेथेच त्या स्थळी वास करीन, पुढे काही येणार नाही. पुढील प्रवास सुरू झाला. कान्होजी महाराज पुढे व रेणुका माता मागे चालू लागली. देवीच्या पायातील नुपुरांचा व पैंजणांचा आवाज येत होता आणि अचानक तो आवाज बंद झाला. या क्षणी कान्होजी महाराज यांनी मागे वळून पाहिले असता त्याच ठिकाणी कन्हेरसरच्या ओढ्याच्या काठी देवी गुप्त झाली. यावेळेस कान्होजी महाराजांनी देवीची स्तुती केली, देवीला विनवणी केली. त्यामुळे देवी तत्काळ प्रगट झाली. त्यावेळी कान्होजी महाराज यांनी देवीला सांगितले की देवी माझ्या गावी चल ना, ए माई चल ना माझ्या गावी, ए माई चल ना माझ्या गावी असे म्हणू लागले. म्हणून या देवीला यमाई असे नाव पडले. परंतु देवीने घातलेल्या अटीप्रमाणे देवी म्हणाली, मी आता याच ठिकाणी वास करेन, पुढे येणार नाही. देवी म्हणाली, ओढ्याच्या उत्तरेला घनदाट बन आहे, तेथे मी निरंतर वास करी. त्या ठिकाणी मी भक्तांकडून सेवा करून घेईल व त्याच्या भक्ताच्या भक्तीप्रमाणे त्याला प्रसन्न होऊन त्याचे मनोरथ पूर्ण करेन. तुझी सेवा ह्याच ठिकाणी मी घेईल. हे ठिकाण केंदूरपासून फार दूर नाही, म्हणून तुला इथे येणे जाणेही सहज जमेल आणि पूजामध्येही अंतर येणार नाही. मातेचा आदेश मानून कान्होजी महाराज यांनी देवीची कन्हेरसर याच ठिकाणी मनोभावे नित्यनेमाने नित्य सेवा व पूजा केली. ही रेणुका माता आई जगदंबा इथे अवतीर्ण झाली. कालांतराने ह्या ठिकाणी मंदिर स्थापन केले. येथे सकाळ संध्याकाळ आरती होते. दर मंगळवारी मंदिर प्रदक्षिणा घातली जाते. दर पौर्णिमेस देवीची पालखीतून गावातून मिरवणूक निघते. या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार शके 1847 ते 1848 या साली झाला. ह्या मंदिराच्या बांधकामावर असलेले तोंडात एक, शेपटीमध्ये एक व 4 पायांमध्ये असे हत्ती पकडलेले एका प्राण्याचे चित्र आहे. हे चित्र मुरुड, जंजिरा महाराष्ट्रातील कित्येक किल्ल्यांवर आढळते. ही आहे माहूरगडच्या रेणुका मातेची कन्हेरसरी येण्याची कथा. मंदिराचं बांधकाम जरी दगडी असले तरी बऱ्याच ठिकाणी संगमरवराचं विलोपन केलेलं आहे. मंदिराची ती मग अशी पाहिलेली बारव पहिली आम्ही लहान होतो तेव्हा मोकळी होती, बादलीने पाणी काढता येतो. कालांतराने त्याला हापसा बसवला, त्याच्यानंतर जाळी बसवली कारण का काही अपघात होऊ नये, कारण का बारव बऱ्यापैकी खोल आहे. त्या बारवेतील पाणी देवीच्या आंघोळीला वापरले जाते. घागरीने नेले जाते. मंदिरात मग अशी घागर पाहिली असेल त्या घागरीने नेले जाते. 2 वर्षापूर्वी आम्ही यमाई देवीच्या दसऱ्याच्या पालखी सोहळ्याला आलो होतो. कन्हेरसरचे मंदिर खेडपासून ॲव्हरेज 12-13 किलोमीटर अंतर असेल. एक्झॅक्टली नाही सांगत आहे, पण 12-13 किलोमीटर असेल. कधी खेडपासून आला तर नक्की यमाई देवीच्या दर्शनाला आहे. हे कान्होजी महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात छोटी छोटी बरीच मंदिरं आहेत. हे होमकुंड
मागाशी ती परडणपशी होती ती आजीही माझी सबस्क्रायबर आहे. हे यमाई पेढा प्रसाद स्टॉलवाले हेही माझे सबस्क्रायबर. हॉटेल शिवरत्नवाले हे माझे सबस्क्रायबर आहे. माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्रायबर नक्की करा. धन्यवाद.